जय भीम, जय संविधान. मी जयवंत शिवदास कांबळे. माझा असा आरोप आहे की प्रशासनावर 2 वर्षापूर्वी काढलेलं अफजल खान कबरीचं अतिक्रमण, परंतु त्या भाजप सरकारने त्यांच्या द्वेषापोटी काढलेलं असून आणि त्याच्या काढलेल्या अतिक्रमणाचं पत्रा, भंगार, लोखंड, अँगल व माझा असा आरोप आहे की जवळजवळ 250 किलो चांदी होती कबरीवर. जवळजवळ 2 चांदीचा समय होत्या, झुंबर होते, परत ती त्यांचा पलंग त्यांच्या समाजाच्या लोकांनी केलेला होता आणि जवळजवळ 19 देगा जेवण करणार शिवकालीन. माझा असा आरोप आहे की संबंधित देगा फॉरेस्ट ऑफिसनं जप्त केल्यात आणि संबंधित चांदी ही तवाचे प्रांत अधिकारी कोण जाधव आहेत मला माहीत नाही व तहसीलदार दगडे पाटील यांनी संगनमत करून विकून खाल्ले असा माझा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे. त्यामुळे काल मी चंद्रशेखर बावनकुळे यांना पण फोन केला होता. ते मला म्हणजे वैयक्तिक लक्ष घालतो, त्यांना व्हॉट्सअपला पण टाकले. परंतु उद्या चालले हैदराबादला ओबीसी साहेबांना निवेदन देते. त्यांना सांगतो साहेब संसदेचा आवाज उठवा, कारण की मी त्यांचं समर्थन पण करत नाही, मी त्यांचा द्वेष पण करत नाही. परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दुश्मनाला मारून प्रतापगडावर त्यांचीच कबर तिथं बांधली, ह्याच्यासारखी मोठी काय म्हणतात गोष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे माझा असा आरोप आहे की 15 नोव्हेंबरपर्यंत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास माझा स्वतः 15 नोव्हेंबर 2025 रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राहत्या शासकीय बंगल्यासमोर माझं आत्मदान आंदोलन होणार आहे. एवढा इशारा देतो. थांबतो. जय भीम, जय संविधान.